मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती टँकरचा अपघात झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे। अपघाताला 17 तास उलटले तरी अजूनही मार्गावर वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही। मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास खोपोली जवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता। या अपघातानंतर गॅसची गळती सुरू झाल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली होती। दरम्यान या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत। त्यामुळे आता पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत। हे पर्यायी मार्ग नेमके कोणते आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आडोशी बोगद्याजवळ झालेल्या या टँकरच्या अपघातामुळे गॅस गळतीचं प्रमाण देखील वाढल्याचं लक्षात आलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्ग म्हणून ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा असं आवाहन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी केलं आहे। त्याचबरोबर पर्यायी मार्ग जे सांगण्यात आले आहेत त्यामध्ये चांदणी चौक, ताम्हिणी घाट, रायगड मार्गे मुंबई, यासह आळेफाटा, माळशेज घाट, ठाणे मार्गे मुंबई असे हे पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत। दरम्यान गेल्या 17 तासांपासून एक्सप्रेसवेवर झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। काही कॅन्सरग्रस्त रुग्णही या वाहतूक कोंडीत अडकले आहेत। महामार्गावर पाणी, अन्न आणि शौचालयाची सुविधाही अपुरी असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत।